स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत खनपे चिंचौली में हर साल की तरह इस साल भी हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सोहला का आयोजन। हम आपको बता दें कि इस अवसर पर आप देख सकते हैं कि महाप्रसाद का भी विशेष तौर पे आयोजन किया जाता है, क्योंकि काला का कीर्तन जो है सुनने के लिए और प्रसाद के लिए लोग जो है बहुत ही दूर दूर के गांव से आते हैं काला का प्रसाद ग्रहण करने के लिए। तो इस अवसर पर जो लोग आए हैं इसी प्रसाद के लिए विशेष तौर पर आए हुए हैं। और हम आपको बता दें कि 120 साल हो चुका है जो कि ये न्यू मंडली है, इन्हें जो जानकारी है ये तो जो प्रोग्राम करते आ रहे हैं तो इन्हें 120 साल का ही मालूम है, लेकिन उनके जो पूर्वज थे वो भी ये कथा और काला का कीर्तन और हनुमान जन्म उत्सव का जो है आयोजन करते आ रहे हैं। तो आप देख सकते हैं कि कितनी यहाँ पे जो भीड़ है, लोग आए हुए हैं कथा सुनने के लिए और प्रसाद ग्रहण करने के लिए। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनाते हैं महाराज जी को। कौतुक करण्यासारखे आहे महाराज। आज बऱ्यापैकी या गावातली सर्व मंडळी, मग काही बाळ असतील, काही महिला असतील, तरुण वृद्ध, सगळेच लोक मोठ्या भक्तिभावाने हनुमंतरायांच्या या उत्सवामध्ये काय होतात, सामील होतात आणि खूप आनंद घेत आहेत। हो, या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय श्री गुरुवर्य केशव महाराज पाटील, आदरणीय माधव महाराज, आदरणीय दिलीप महाराज, ही सगळी महाराज मंडळी या उत्सवाला मार्गदर्शन करतात। मी या महाराज मंडळीलाही धन्यवाद देतो। या हनुमान जयंतीच्या या धावपळीच्या या सगळ्या दिवसामध्ये सुद्धा ही मंडळी या ठिकाणी येऊन उपस्थित राहते, तुम्हाला मार्गदर्शन करते आहे, त्यांना धन्यवाद। खरं तर खूप परिसरातून मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। विणेकर बाबा असतील, गायनाचार्य मंडळी असेल, मी आता सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळ्यांचं नाव घेत राहिलो तर उगीच 1 वाजेल आणि मग तुम्हाला जेवायला उशीर होईल। मग त्याच्यामध्ये वादक आहेत, गायक आहेत, सगळीच मंडळी, बरं का। सगळ्यांना धन्यवाद देतो। एकदा स्पीकरवाले दादा करता जोरदार टाळी होऊ द्या। दादा माझा आवाज बसलेला आहे बरं का, पण मला नाही वाटलं माझा आवाज त्याचं राहिलं तर उगीच पंचायत नको, म्हणून सगळ्या गावातील माझ्या परिचयाच्या लोकांना, अपरिचित लोकांना सगळ्यांना धन्यवाद देतो। सगळ्यांविषयी सद्भावना माझ्या अंतःकरणात आहे। पाहुण्यांचा सन्मान झाला तर गावाचा सन्मान होण्याची गरज नाही, गावातल्या लोकांना सन्मानाची अपेक्षा नसते। आमच्या लोणारमध्ये आम्ही कुठल्याच गावकऱ्याचा सन्मान करत नाही, कोणाचाच नाही, कुठल्या कार्यकर्त्याचा नाही, कुठल्या महाराजाचा नाही, कोणाचाच नाही। फक्त येणाऱ्या पाहुण्यांकडून एक श्रीफल वाढवला जातो, सत्कार वगैरे आम्ही करत नाही। काय होतं माहितीये का, सगळीच लोक मेहनत करतात आणि एखाद्याचा करायचा एखाद्याचा करायचा नाही, मग उगीच कोणाला मनाला वाईट वाटू नये याच्याकरता आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे। म्हणून सगळ्यांचा सन्मान झाला असं आपण म्हणूया। एक केशव महाराजांचं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांचंच घेतलं असं आपण समजूया, ती आपली श्रद्धा आहे। म्हणून केशव महाराजांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव होतोय आणि त्यांचा आशीर्वाद या उत्सवाला असाच राहो। या तरुणांना आपण नेहमी मार्गदर्शन करता, याच्याही पुढे करा। आता खरं तर ते तरुण आहेत महाराज,
आणि एवढे पण ते काय परमार्थातले अनुभवी नाही आहेत. झाले जर काही चुका होत असतील त्यांच्याकडून तर तुम्ही उदार अंतकरणाने पोटात घाला, तुम्ही मोठी माणसं आहेत. आणि ही सगळी मंडळी आहे ना महाराज, आता ही सगळी नवीन मंडळी आहे या गावात, पण त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. चुकू द्या, ते काही चुकत असतील तर त्यांना चुकू द्या, पण तुम्ही त्यांना प्रेमाने सांगा. सगळ्यांच्या अपराध तुम्ही घालताच आहेत पोटात, तर या मंडळीचे सुद्धा पोटात घाला आणि तुम्ही घालाल याच्यात काही संशय नाही आहे. त्या तरुण बांधवांना मी धन्यवाद देतो आणि संध्याकाळच्या नाटकाला शुभेच्छा देतो. उगे ते त्यांना नाराज करू नको. मी बरेच दिवस झाले मी इथून जातोय ना कार्यक्रमाला वगैरे, ते बजरंगबली की जय. अखंड हरिनाम सोहळा हनुमान जयंतीनिमित्त होत असणारा हा 2.5 दिवसाचा सोहळा श्री क्षेत्र चिंचवली आज या ज्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे ते पद्मान शंकर पाटील. मला वाटते आजचा 8वा-9वा दिवस असेल. सोहळा सुरू व्हायच्या 2 दिवस अगोदरपासून तिथे मंदिरामध्ये यायचे. मला म्हणायचे महाराज काही कमी पडणार नाही, तुम्ही मात्र मागे सरू नका, आमची सगळी मुलं तुम्हाला सहकार्य करतील. आणि म्हणून प्रत्येक वेळेस ते इथे येणार, त्यांना खाली बसायचा त्रास होता, पण पायरीवर येऊन बसणार आणि सगळ्यांना ते सांगणार की बाबा आपल्या गावचा सोहळा ही एक प्रकारचं 1 वर्षाची आपल्याला ही पर्वणी, आपल्याला काय आहे ऊर्जा आहे ऊर्जा. आणि कोणी आळस करू नका, सगळ्यांनी येत राहा, तसं जमेल तसं सहकार्य करा, पण यायला विसरू नका. आणि खूप प्रेम करणारी ही व्यक्ती होती. मला वाटते अशोकदादांचे जे मित्र आहेत वाटतं थोडे, बरोबर ना, असे ही मंडळी होती. अशी माणसं असायला पाहिजेत. पण सृष्टीचा नियम आहे, तेव्हा त्यांना देवाज्ञा होऊन आज 9 दिवस झालेले आहेत. तेव्हा आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भगवान परमात्मा त्यांना चिरशांती देवो आणि त्या कुटुंबियांना ते दुःख पचवण्याची शक्ती देवो अशी मी अनंतराच्या चरणी प्रार्थना करतो. त्या घरामध्ये हरिपाठ, कीर्तन, प्रवचन उत्तर कार्यापर्यंत होतील. तुम्हाला सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा अशी सूचना.